चॅनेलवर आपलं स्वागत आहे. पुढे जाण्याआधी अविनाश कनमुसे इन्शुरन्स कन्सल्टंट या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला छान छान मराठी व्हिडिओज पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खास आपल्या मराठी माणसासाठी लघु उद्योगासंबंधी काही आयडिया घेऊन आलो आहे. त्याबद्दल माहिती घेऊया. लघु उद्योग सुरू केल्याने आपण काही वर्षात मोठ्या स्तरावर ते पसरवू शकता. तुम्ही 9 ते 6ची नोकरी सोडून लहान व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य कल्पना आहे. अशा कल्पनेला युवा आणि जबाबदार लोक सिद्ध करून दाखवतात आणि याच कल्पनेतून गृहिणीही खूप पैसा कमवू शकतात. लघु उद्योगासंबंधी काही आयडिया आपण आता पाहूया. कोचिंग क्लास. ट्यूशन किंवा कोचिंग क्लासची सुरुवात करणे ही सर्वात चांगली कल्पना आहे. शिक्षण हे क्षेत्र असे आहे की जेथे कधीच मंदी नसते. जर तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही एक कोचिंग क्लास चालवून भरपूर पैसे कमवू शकता. या व्यवसायात एकूण नफा 30% आहे. कापड दुकान. कपड्यांचे दुकान सुरू करणे हा एक चांगला लघु उद्योग आहे. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम कापडामध्ये विविधता ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीला आपल्याला मार्केटिंगवर पैसा खर्च करावा लागेल. या व्यवसायातून अपेक्षित नफा हा 15 ते 25% आहे. जाहिरात संस्था. आपण आपली स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू करू शकता. जाहिरात एजन्सी सुरू करण्यापूर्वी कोणत्या प्रकारची जाहिरात एजन्सी तुम्हाला चालवायची आहे ते प्रथम ठरवा. आपण प्रिंट माध्यम, रेडिओ, सार्वजनिक जागा इत्यादी लक्ष्य करू शकता. प्रोटोटाईप तयार करा आणि त्याच्या दिशेने काम करण्यास सुरुवात करा. बेकरी किंवा डेअरी. हा व्यवसाय आहाराशी संबंधित आहे. आपण ताजा केक आणि बिस्किटं बनवणारी बेकरी सुरू करू शकता. या व्यवसायात जलद यशस्वी होण्यासाठी अत्यंत उच्च प्रतीचा पदार्थाची सेवा देणे आवश्यक आहे. टूर ट्रॅव्हल एजन्सी. आपण नवनवीन ठिकाण शोधत असाल तर ट्रॅव्हल एजन्सी व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायामध्ये आपण लोकांसाठी प्रवास भेटी उपलब्ध करून देऊ शकता. मोबाईल शॉप. मोबाईल दुकान सुरू करणे ही एक उत्तम कल्पना आहे. आज लोक कित्येक वेळा आपला मोबाईल बदलत असतात. मोबाईल फोन ठेवणे आजची पॅशन आहे. मोबाईलचे दुकान सुरू करणे हा एक यशस्वी व्यवसाय आहे. खाद्य पार्लर. आपण लोकांना स्वादिष्ट खाद्यपदार्थ विकून पैसा कमवू शकता. खाद्य पार्लर म्हणजे योग्य लघुउद्योग होय. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणची आणि व्यावसायिक शेफची आवश्यकता असते. कस्टम गिफ्ट बनवणे. आजकाल भेटवस्तू देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. आपण आपल्या स्वतःचा भेटवस्तू निर्माण करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. आवश्यक असल्यास आपण हा व्यवसाय ऑनलाईन देखील सुरू करू शकता. खेळ पार्लर. लहान मुलांना खेळ खेळायला आवडतात, त्यामुळे आपण निवासी क्षेत्रात गेम पार्लर सुरू करू शकता. गेम पार्लर सुरू करण्यासाठी एक बॅटरीवर चालणारी कार आणि अन्य उपकरणे खरेदी करा. या व्यवसायामध्ये अपेक्षित निव्वळ नफा मार्जिन 10 ते 15% आहे. प्लेसमेंट सेवा. मोठ्या उद्योगांना कमिशनवर मनुष्यबळ सेवा किंवा मनुष्यबळ पुरवणे हा एक उत्तम लघु व्यवसाय आहे. आपण कमी गुंतवणुकीसह हा व्यवसाय सुरू करू शकता. संभाव्य कर्मचाऱ्यांच्या शोधात असलेल्या एका चांगल्या ग्राहकाची आपल्याला आवश्यकता आहे. चॉकलेट मेकिंग. चॉकलेट बनवणे हा महिलांसाठी कमी खर्चिक व्यवसाय आहे. आपण हा घरातून उद्योग सुरू करू शकता. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जाहिरात करण्याची आवश्यकता आहे. वेडिंग प्लॅनर. आपल्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य असेल तर वेडिंग प्लॅनर बनणे आपल्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. या लघु व्यवसायाला कमी गुंतवणुकीसह सुरू करता येईल. ही कल्पना यशस्वी करण्यासाठी टीमची आवश्यकता असते. ब्लॉगिंग. जर तुम्ही घरी बसून काही करण्याचा विचारत असाल तर ब्लॉगिंग सुरू करणे ही उत्तम कल्पना आहे. तुम्ही कोणत्याही वेळी ब्लॉगिंग सुरू करू शकता. तुम्हाला ज्या विषयाबद्दल ज्ञान आहे त्या विषयावर तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता. कुरिअरचे दुकान. आपण आपले कुरिअरचे दुकान सुरू करू शकता. हे दुकान सुरू करण्यासाठी सर्वात उत्तम जागा म्हणजे तुमचे कार्यालय क्षेत्र. DTDC, प्रोफेशनल कुरिअर, फर्स्ट फ्लाईट इत्यादी कंपनीची एजन्सी घेऊ शकता. फोटोग्राफी. जर तुम्हाला उत्तम फोटो घेता येत असेल तर तुम्ही तुमचा फोटोग्राफी व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला एक उच्च दर्जाचा DSLR कॅमेरामध्ये गुंतवणूक करावी लागेल. प्रारंभी तुम्ही घरात स्टुडिओ सुरू करू शकता आणि नंतर ते वाढवू शकता. या व्यवसायामधून एकूण नफा सुमारे 20% आहे. स्टेशनरी स्टोअर. आपण 1 लाख रुपयेपर्यंतच्या गुंतवणुकीसह आपले स्वतःचे स्टेशनरी स्टोअर उघडू शकता. एक स्टेशनरी स्टोअर सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण मिळणे गरजेचे आहे. शाळेच्या जवळपास जागा मिळाली तर उत्तमच. तेथे स्टेशनरीची मागणी अधिक असते. या व्यवसायामधून निव्वळ नफा जवळजवळ 20 ते 25% आहे. ब्युटी पार्लर. महिलांसाठी
ब्युटी पार्लर उघडणे हा एक उत्तम लघुउद्योग आहे. एक गृहिणी हा व्यवसाय आपल्या घरात करू शकते. या व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला योग्य ते प्रशिक्षण घ्यावे लागेल. या व्यवसायामधून अपेक्षित निव्वळ नफा मार्जिन 20 ते 30% आहे. अन्न पुरवठा टिफिन सर्व्हिस हा उद्योग अत्यंत चांगला व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला चांगला स्वयंपाक येणे आवश्यक आहे. आपण ग्राहकांना होम डिलिव्हरी किंवा ऑफिस डिलिव्हरी सेवा देऊ शकता. व्यवसाय टिकून राहण्यासाठी आपण सातत्याने अन्न आणि चवीची गुणवत्ता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये एकूण नफा 20 ते 30% आहे. ड्रेस मेकिंग महिलांसाठी ड्रेस मेकिंग किंवा शिलाई हा घरगुती चांगला लघुउद्योग आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला शिवणकाम येण्याची गरज आहे. ड्रेसिंगबद्दलची ऑर्डर घेण्यासाठी आपण शाळा किंवा लहान कंपनीशी संपर्क साधू शकता. या व्यवसायात नफा मार्जिन 20 ते 40% आहे. हॉबी सेंटर आपण आपले स्वतःचे हॉबी सेंटर सुरू करू शकता, जेथे आपण संगीत, नाटक, नृत्य, हस्तकला इत्यादी विविध अभ्यासक्रम शिकू शकता. सुरुवातीला आपण आपल्या घरी हे केंद्र सुरू करून 1 वा 2 अभ्यासक्रम शिकू शकता. हे केंद्र सुरू करण्यासाठी आपल्यात विविध कौशल्य असणे आवश्यक आहे. या व्यवसायात निव्वळ नफा 20 ते 30% असेल अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट एजन्सी सुरू करणे असंघटित क्षेत्रासाठी चांगली कल्पना आहे. तथापि या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपण या व्यवसायाला कधीही सुरुवात करू शकता. त्यासाठी आपला जनसंपर्क अधिक असणे गरजेचे आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्यामुळे लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करा.